जरांगेंचं उपोषण 1 महिन्यासाठी स्थगित। महिनाभरात तोडगा काढा नाहीतर निवडणुकीत उतरू, सरकारला जरांगेंचा इशारा। सुनेत्रा पवारांची संसदेमध्ये बॅकडोअर एंट्री, राज्यसभेवर बिनविरोध निवड। अर्ज भरताना महायुतीच्या उमेदवारांची मात्र दांडी। विधानसभेला मनसे 225 जागांवर लढणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना निर्देश। मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता। ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा, यमो आईस्क्रीमच्या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यामधल्या पोर्शे अपघात प्रकरणी अनिल देशमुख यांचे सरकारवर खळबळजनक आरोप। अल्पवयीन मुलगा इतर आरोपींना वाचवण्यासाठी मोठा कट रचला जात असल्याचा दावा। मी लवकरच त्यांना एक्सपोज करणार, अमोल कीर्तिकरांच्या निकालावरून संजय राऊतांची महिला अधिकारी वंदना सूर्यवंशींवर टीका। जो चोर असतो तोच सीसीटीव्ही फुटेज नष्ट करतो, संजय राऊत यांचा आरोप। नीटच्या परीक्षेत 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स रद्द, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। 23 जूनला ग्रेस असणाऱ्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा, 30 जूनला निकाल। नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेमध्ये 5 कामगारांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। अमुदान कंपनी ब्लास्ट नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केमिकल कंपन्यांचं सर्वेक्षण। डोंबिवली एमआयडीसी परिसरातील 350 कंपन्यांचं सर्वेक्षण, 33 कंपन्यांना क्लोजर नोटिसेस तर 8 कंपन्यांना व्हॉलंटरी क्लोजर नोटिसेस। डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलं। अर्ध्या तासाच्या पावसानं महानगरपालिकेच्या नाले सफाईची पोलखोल।